आता पोळा आलाय, आधुनिकता वापरू नका असं म्हणत नाही, पण पळसाच्या मुळाची भाजून ठेसून केलेली दोरी, या दोरीचं केलेलं बैलाला मुंगस, हे मुंगस ज्या वेळेला बैलाला असतं, हस्त नक्षत्रामध्ये कधी कधी आपल्याला मुगोनामध्ये उडदामध्ये पाळ्या घ्याव्या लागतात आणि त्या पाळ्या घेत असताना बैलाला दम लागतो. दम ज्या वेळेला लागत असताना त्याच्या तोंडाचा जो फेस आहे या मोळाच्या दोरीला लागतो, म्हणजे या पळसाच्या दोरीला लागतो आणि ती दोरी भिजून कधी कधी त्याच्या जिभेला नाकाला त्याचा श्वास घ्यायला भेटतो, त्यावेळेला त्याचा दम रोखत नाही. इतकी त्या दोरीतल्या स्पर्शातली सुगंधातली ताकद आहे. म्हणून जुनी माणसं पळसाच्या मुळाची दोरी करत होते. आता आपण प्लॅस्टिकच्या दोऱ्या वापरायला लागलो. काय भेटन बैलाला त्याच्यातून? आपल्याला नरम कपडे आवडायलेत कॉटनचे, आता मध्यंतरी या प्लॅस्टिकवर आलत्या बायका. आता त्याला वाटलं लुगडं नेसावा तर लोक हसतील, पण त्या लुगडत नेसायला 6 वार पण त्याला इरकल म्हणते. हुशार झाल्या याय ना, अशी पलटी मारली ना तर जनावराला कशी मारता येईल पलटी, ते बिचार बांधलेलं आहे ते, त्याला काय मारता येते पलटी. आपण सुद्धा त्याची काळजी करा. काशीतले मालक आपली काळजी करतील, प्राणी मात्राची काळजी कर जा, तर जगाचा बाप आपली काळजी करेन. राजे तुम्हाला एक माहिती आहे का, जुनी माणसं कापसातलं आऊत थोडंसं लांबलेलं असतं, कोणी बी माना हलवायच्या नाही बरं का. ज्यानं आऊत हाणलंय त्यानं माना हाली जा. हो, बाकीच्या हालिल्या की आपण हालायला नंदी बैल आहेत का तुम्ही? काय माहिती आहे तुम्हाला कापसातलं खरंच लांब असतं का? जुन्या माणसाला माहीत. तर लांब असताना आऊत थोडंसं कापसातलं, मग कासरा लांब लागतो. तर पंडित भाऊ, कासरा लांब असल्याच्या नंतर जर ठोकर कासरा असेल तर त्या कासराच्या वजनानं बैलाचं नाक काचतंय. म्हणून जुनी माणसं बारीक कासरा करत होती, बारीक बारीक बारीक. त्याचं नाक वजनानं नाक काचत नव्हतं. कधी कधी फांद्या मोठ्या झाल्या तर कासरा वरबडत होता, वढल्या जायचं, बैलाला त्रास होत होता. इथपर्यंत जुनी माणसं शिस्त ठेवत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कोरडवाहू शेती असेल तर शेतीचे कामं संपलेली असायची, त्यावेळेला बैलाच्या गळ्यातला 50 ते 60% बांधलेला भाग काढून टाकायचे, मोरख्या काढायचे. एकच फक्त बारक्या दोरीचं गेठला आणि व्यसन ठेवायचे. त्याला जास्त त्रास नकोय, बंदिस्त नकोय, इतकं शिस्तीत जीवन जुन्या काळातली लोक त्या बैलावर ठेवत होती. म्हणून परिस्थित्या जरी नाजूक होत्या, एवढी पदार्थ नव्हती, तरी पण 100 पार करेपर्यंत त्या बैलाच्या कृपेनं जगत होती. इतकी मोठी तात्विक लोक वागायची. गोपाल कृष्ण भगवान. तुमच्याकडे आणतात की नाही काय माहीत, पण आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी आणतात ना, त्या जोआच्या दोन्ही ज्याच्या शिवळा घालतो का त्याच्यात 5 पानाचा डाखळा नसला तर कोणताही घालायचा, आणि त्याच्या खालच्या देठाला इकून द्वारा तिकडं तिकून द्वारा इकडं बांधायचा. पोळ्याच्या दिवशी चिखलाची बैल करायची पद्धत आहे. म्हणजे त्या अमावस्याच्या दिवशी केलेल्या बैला चिखलामध्ये एवढं सत्व असतंय. तो बैल पूजा करायची, तो करीच्या दिवशी तसाच ठेवायचा. करीच्या दुसऱ्या दिवशी ते बैल उचलायचे, कोणाड्यात देवळीत ठेवून द्यायचे. ते आपण मग त्या वाळतात. पुढे चालून दुसऱ्या पेरणीला मोठी ज्वारी पेरत असतात, आणि आधा कदा बैल सुटून पोटऱ्याच्या आधी जर ज्वारीचे ताटं खाल्ले तर बैलाला किरळ लागत असते. किरळ नावाचा एक आजार आहे, आणि ती किरळ जर 3ऱ्या टप्प्यात गेली तर बैल घरी यायच्या अगोदर मरतो. मग या किरळीमधून जर बैल दुरुस्त करायचा असेल तर पोळ्याच्या अमावस्याच्या दिवशी केलेला बैल तो पाण्यात टाकायचा, तो विरळून जातो, तो चाळून घ्यायचा, आणि त्या चिखलाचं बैलाचं केलेलं पाणी ह्या जिवंत बैलाला पाजलं की त्याची किरळ संपत असते. महाराज, माणसं शिकलेली कमी होती हरिदास शेठ, पण बुद्ध्यांकाचं शिखर हिमालयाच्या उंचीला लाजवील
इतकं शिखर माझ्या महाराष्ट्रातल्या पवित्र लोकांच्या डोक्यातली विद्वत्ता होती. एवढं डोकं होतं, एवढी विद्वत्ता होती. एक जणाने विचारलं, जिवंत बैल असल्यावर चिखलाचे कशाला करे? अरे सोंबळ्या, तुला अकलीचे कांदे आहेत का? याच्यासाठी करीत असतील. जुन्या लोकांचे वाभाडे काढू नका, ती लोकच होती. योग असा आला, पळसाचा दंड हातात विष्णुबुवा याच्याकरता घेतला. पितृदोष लागला होता देवांना. तो कधी लागला पुन्हा कधी सांगेल, वेळ संपत आलाय. आणि तो पितृदोष लागल्याच्या नंतर तो पितृदोष काढण्यासाठी पळसाचा दंड हातात घेतला. त्याच्या पाठीमागं मोठं शास्त्र आहे. त्या दिवशीचं लाकूड घरात अडकून ठेवायचं. पुढे महालय येत असतो पितृ पंधरवाडा, त्याच्यातलं एक ईदभर लाकूड काढायचं, तासून घ्यायचं. सुतारदादाकडे न्यायचं, नसेल तर आपणच कुऱ्हाडीनं यानं तासायचं. आणि आपले आजोबा गेले असतील, कोणाचे वडील गेले असतील, ज्या दिवशी पक्ष असेल त्या दिवशी पाटावर त्या व्यक्तीला ठेवायचं आणि त्याच्या पायाच्या बोटाखाली ती चिवटी ठेवायची. पाय धुवायचे, पितृदोष शमन होत असतो पळसाच्या लाकडाला. शमीमध्ये सुद्धा समिधेमध्ये सुद्धा पळसाची वर्णी आली. आपल्याकडं देवीचा यज्ञ असेल, गणपती याग असेल, शक्ती याग असेल, विष्णू याग असेल, रुद्र स्वाकार याग असेल, प्रत्येक यज्ञामध्ये वास्तुशांतीचे यज्ञ असेल, लेकराच्या शांतीचा यज्ञ असेल, त्याच्यामध्ये पळसाच्या लाकडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एरवी पळसाचं लाकूड इमारतीच्या कामी येत नाही. एरवी पळसाचं लाकूड काठी करायच्या सुद्धा कामी नाही. एरवी पळसाचं लाकूड दांडी, जानूळं, फावंड करायच्या कामी नाही. पळसाचं लाकूड कधी कधी जानूळं जर हालत असेल ना, जानूळं, विष्णुबा तुम्ही काय ऐकू नका, तुमच्या काय कामाचं नाही, तुम्ही लय पुढचे माणसं आहेत. हे आमच्या कामाचं आहे, गबाळ्या लोकायच्या. जानूळं जर हालत असेल नाही तर दांडी हालत असेल ना आवताची, तर आऊत बंद करून ते आऊत सुतारदादाच्या न्यावं लागायचं. मग ते दांडीची मागची खुटी काढून दांडी काढायची, दांडी तासायची, लांबलेली मागची कापून काढायची, मग आऊत हालत नव्हतं. पण तितका वेळ जाऊस तर आपलं आऊत हाणायचं काम संपायलं. शेतातच दांडी काढायची आणि पळसाची साल काढायची आणि दांडी आणि साल दोन्ही एकत्र ठोकायचं. पळसाची साल अत्यंत ओलसर असती, त्या ओलसर पाण्यानं ती दांडी फुगल्या जाती. संध्याकाळपर्यंत आवताची दांडी कचकच करीतच नाही. नीट आऊत चलतं, नीट नीट नीट. कोण कुठं कामी येईल काय सांगता येत नाही. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं निर्माण केलेल्या सृष्टीवरचा प्रत्येक जीवदशेतला व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे. फायद्याचा आहे, फायद्याचा आहे आपल्या. अहो, आपण धोत्र्याला विषारी म्हणतो. करा 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 शेळ्या धोत्रा खात्यात, धोत्र्याचे फळं पण खात्यात. हरिदास शेठ, या फळातल्या ब्या जर माणसानं खाल्ल्या तर 2.5 तासात माणूस आऊट. विष्णू बाबा या धोत्र्याचे फळं बंद्या शेळ्या खात्यात, पण या शेळीचं दूध ऊन लागल्याच्या नंतर कानात 4 थेंब टाकले तर त्याचं ऊन निघून जाते. सन 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 वाफा निघत्यात आणि त्याचं ऊन लागलेलं शांत होते. त्या शेळीचं दूध तळपायाला लावा, तळ हाताला लावा. कारण शेळी पवित्र नाही, शेळीनं खाल्लेला आहार पवित्र आहे. मग शेळीचं दूध औषधी आहे पण पवित्र नाही. औषधीयुक्त आहे शेळीचं दूध, पवित्र नाही. मग धोत्र्याला तरी अपवित्र का म्हणता? भगवान शिवजीला धोत्र्याचं फुल आवडलं. या प्रत्येक गोष्टी आपल्या शेतात आता हलक्या जमिनीवर आघाडाला बेजार करतो, केनाला बेजार करतो. त्या केनाल रघुमामा इचक्या गवत म्हणले, ते म्हणले इचका लय झालाय तुमच्या रानात. हळदीचा आमचा काही पट्टादार साहे की कोणी त्याच्यात इचका झाला. मला कळत नाही इचका कशाला म्हणले. ते म्हणले किती इचकू दे हातालाच येत नाही. म्हणलं त्याला केना म्हणतात रघुमामा. ते म्हणले मला नाही माहित, आमच्याकडे याला इचकाच म्हणते. त्या केण्याच्या गाठी, त्या आघाड्याच्या गाठी महाराज भगवान गणेशानं स्वीकारल्या. मध आणि केना आणि आघाड्याचा द्रव एकत्रित केला
आणि त्या चिमुकल्या बालकाला दर्भाच्या काडीनं जर जिभेला चाटायला लावलं तर त्याचा बुद्ध्यांक वाढतंय. हाच मध, हाच केना, हाच आघाडा याचा द्रवतिनीचा एकत्रित करायचा. अर्घ नावाची काडी घ्यायची दर्भाची, अर्घ चुकून बोलू, दर्भाची काडी घ्यायची आणि पाळलेल्या पोपटाच्या जिभेला 6 महिने त्याचा प्रयोग करायचा. पोपटानं जर नाही रामराम घातला तर मी भागवतच करणार नाही. इतकी ताकद त्याच्यात आहे, इतकी शुद्धता, इतकी शुद्धता, इतकी शुद्धता. या विश्वाच्या मालकानं निर्माण केलेली सृष्टी. चला असं द्या, काय सांगत होतो, काम करत जावा, 2 पैसे उशाला असावा, अडचण येत नाही. शेठजी लाचारी सहन करायची वेळ येत नाही, पण काम केलं पाहिजे माणसानं. लोकायला वाटतंय आपण श्रीमंत झाल्यावर काम कसं करावं. मंत्र यायचा ना आपला हिसाब लागतो का? तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, राहिली सायली मग ही तुम्हाला शपथ आहे. आपला मंत्र यायचा हिसाब कोणी कोण लागन. मी कधी म्हणत असतो माझ्याकडे लय पैसे, मी ते वजनात बोलत असतो, पुढच्यानं आपल्याला येड्यात काढून म्हणून. काय ते का द्यायला का घ्यायला आहे का नाही, हा म्हणायचं मस्त आहे. कुटके खाल्ले तरी म्हणायचं गावरान तुपात पोळ्या खाल्ल्या, खाऊन ना भेकार सोटपणा वापरायचा. हा मस्त, वाटीभर तुपन पोळ्या खाल्ल्या, कशाला म्हणायचं त्याला आपलं काऊन दाखवायचं. ते पुन्हा म्हणीन याचं वाजलंय, त्याच्यामुळं म्हणायचंच नाही आपल्याकडे पैसे. मीच म्हणत असतो माझ्या जो हाऊत भरलेला आहे, डिझेलला का नसन, कोणी उधार पाधार टाकीत ना, सध्या पथे ना आपली, कोणाला म्हणायचं टाका. आता फोन पेला कोण टाकीन, पण आपल्याकडे भारीचा मोबाईल नाही. आपला मोबाईल पतिव्रत आहे, पण याच्यात आगाव काही येतच नाही. हो, शुद्ध याच्यामध्ये सगळं. भारीचा घ्यायला काय झालं ना, विष्णू बाबा घेईन ना मी, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आता आपल्याला लुगड्यावरच मरायचं, गाऊन नाही घालायचं. जाऊ दे, याच्यावर मरायचं, तुमच्याकडचे राहू दे, पैसे आहेत आपल्याकडे. महिमेत जीवन जगायचं. हातामध्ये पळसाचा दंड घेतला प्रभूने, भिक्षा मागितली. राजा बळीने खारीक आणि तांदूळ भिक्षा टाकली असं मोठ्यांचं वाक्य सांगतोय. माझा त्याचाही उल्लेख मला भागवतात आलेला नाही, पण मोठ्यांचं वाक्य सांगतोय. तंदुला दियो भिक्षार जवम दातृत्वा. तांदूळ टाकले, खारीक टाकली, भगवंताला वामन प्रभूंची पूजा केली आणि काहीतरी मागायला लावलं. सर्वांना ज्ञात आहे, त्रिपाद भूमी मागितली, पृथ्वी आठविली, ब्रह्मांड आठविलं, दुसरा तिसरा कुठं ठेवू. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. स्तुती यडगळाला पण आवडती, नालायकाला पण स्तुती आवडती, म्हणून स्तुतीचं लगनच नाही. स्तुती नुसत्या महाराजाच्या जिभेवर बसली, माननीय आदरणीय आमके आमके, ती इथंच बसली जिभेवर. स्तुतीचं लगनच नाही, कारण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत आणि चांगल्याला स्तुती आवडत नाही. म्हणून स्तुती बिनलग्नाचीच खिशात बसली, बिनलग्नाची स्तुती. चांगल्यानं स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही, संतांना न करावी स्तुती, कारण स्तुती झाली की माणसाचा अभिमान वाढत असतो. नकोय. गेलो आम्ही बसलो तिथं, बर 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 बर, तो काय चाललं बाळू, काय नाही, 2 पावणे 3 एकर जमीन आहे, तुमच्या पलीकडून 2 पट्ट्यावाला. हो मला माहिती आहे बिबीवालं. हो हो, तुलस का अजून काही इकलस नाही, हाय अजून इकायची अडचण नाही आली, काय नाही, बरं आहे सध्या, हाय जशाल तसं ठेवलं. काय लावलं त्याच्यात, नाही कापूस लावलाय. बर बर, मग पाळीचं याचा काय मेळ, काही नाही दादा, मागत असतो बैल एखाद्याला,
आता 10-12 दिवस झालं बैल कोणाची भेटलेत नाही आणि वापशावर राहणे एवढं तण झालंय. बरं आमचा गडी बाजाराला गेलाय, घेऊन जाय बैल. दादा तुमचे बैल नेऊन आऊत कोणाचं लावू, येठण कुठून आणू? येडपटेस का काय? आमच्या बैला दुसऱ्याचं आऊत जमत असतं का? हा, आऊत आमचं, येठण आमचं आणि बैल बी आमचे. मी म्हणलं दादा तुमचे बैल इतके महागा मोलायचे, हाळीच्या बाजारातून आणलेला 2.5 लाखाचा जोड, आणि आमची जमीन जरी अशी जरा खंटाळी जमीन आहे. अरे हा ना आकारानं, पण दादा आमच्या जमिनीत गवत कुसळे, तुमच्या बैलाला महालेर खाचा नाद आहे. महालेर कळतं ना? हो, पवना खाचा नाद आहे. हां, मका खाचा नाद आहे. आणि आमच्या रानात पवनान महालेरन मका चित्रात नाही. जाऊ दे बाबा, पोथी हे वाचितूस. 2 पेंड्या मका आमचीच कापून माहीत. 2 गाईन 2 वाघारी होत्या. हो, एका वाघारीचं नाव मंजुळी, एका वाघारीचं नाव दुशाली. अशी कुपाट्यावरून उडी टाकीत होती दुशाली, त्या वाघारीचं नाव दुशाली. हो, आणि मी जवळ असल्यावर मन धरून भावताल राहायची, तोंड बाजूला गेलं की दुसऱ्याचे बोंड खात होती, तिचं नाव मंजुळी. अशी मंजुळा वगार होती. दोन्ही बी मारवाडी जातीच्या म्हशी होत्या, तिकडच्या मारवाड प्रांतातल्या होत्या मारवाडी म्हशी. गाई गावरान होत्या. तर आमच्या गाई म्हशी कुसळं गिसळं ते खाच्या गवत, ते कुसळं गेल्याच्या नंतर पायानं खुंदळलं की मग खात होत्या. 2 पेंड्या मका. तर म्या म्हणलं दादा काही बैठकीतून उठत नाही. म्या साट्यावच्या वरी हातभर मका कापली आणि त्याच्या चितला एक आखुड्या कासरा घेतला, ताणून मानून वरी बसलो. हप्ताभर मंजुळी दुशाली दोन्ही गाई मका खात होत्या. आणून बैल चारले, खाऊ घातलं, बांधलं. काय दादा काय बैल आहेत तुमचे, वा वा वा. काय पास आहे दादा, तुमच्या पासानं गवत निघत आहे आणि दुसऱ्याच्या पासानं निघत नाही का? पण वर्णन करायचं. दादा म्हणले गडी इथं बी असला, बाजाराची नको वाट पाहत जाऊ, तुला काम पडलं ना गड्या सगळं टाऊत नेत. आणि मग आऊत हाणल्यावर दुसऱ्या दिवशी गडी आला आणि मला गड्याला म्हणले, राम्या आपल्या कापसाला 1.5 200 बोंड आहेत. ते म्हणलं दादा अजून पातच लागलं नाही, बोंड कस काय? अजून तर पातच नाही, बोंड कस काय? माणसं कसे 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 खुल्ले बघा ना. चिंतन सांगितल्यावर जसे सैलानी बाबाला कापायला न्यायचे असे बसत येते. भांगार लय आवडत यायला भांगार. ते म्हणले अरे लोक सांगायले तर आपला कापूस लयच वाढाय. हो दादा हो, पहिलं बांधून होते पण गोठ्यात शेणकस काय नाही पडलं. गडी म्हणला अरे काल बाळून नेल ते इटाच्या वाड्यातल्या बाळून, आमच्या वाड्याला पुढून इटा मागून चट मातुड म्हणून आमच्या वाड्याचं नाव पडलं होतं इटाचा वाडा. फक्त पुढून तितक्या इटा. इटाच्या वाड्यातला बाळू नावच प्रसिद्ध झालं, इटाच्या वाड्यातला बाळू. मागून सारं कांडक्याचे भिताड बाळू. गडी म्हणला हो हो बरोबर आहे, कापूस लय वाडा, इतकाले बोलत हे यानंच कोलती टाकली. मला भेटला गडी म्हणले बाळू. म्हणलं काय? म्हणलं काय राम काका? हा चांगलं लोणी नेल तसं आमच्या दादाला लावायला म्हणे. म्हणलं त्या लोण्यामुळंच बैल दिले, 60भर मका नेली. हो म्हणले एक पाटगभर मका कापलेली दिसली, इतके आमचे बैल कसे खाते? म्हणलं आमची दुशाली मंजुळी लुसलुस करू लागल्या त्याच्यामुळं नेलं.
आपल्याला जर काम साधवायचं असेल तर इतकं गोड बोलावं लागेल. काही काही लय बोलण्यात येडे बापा. आमची इथली एक बाई तुपाल गेली. जिजी ताकाला गेली. ताक आहे का? जिजीनं असं पाहिलं. जिजी लय दाढ होती. ती नवऱ्याला ताक देत नव्हती तर दुसऱ्याला देती का अशी पाहिल्या बरोबर. पण ते नवीन लग्न झालेली पोरगी होती. तिला वाटलं विचारावा ही. पण ही ताकाला जाणं एक जण तुपाला येणं संगत झालं. जिजी तूप आहे का? किती पाहिजे? 20 किलो. बाई जिजी म्हणली 2 महिन्यात छटाक तूप विकलं नाही. पण तो पायगुण किती चांगला आहे पाय बरं. तो या पायानं 20 किलोचं गिऱ्हाईक आलं. बस तुला अर्धा किलो तूप फुकट देते. मरावा का नाही नीट. ती त्या पुढच्या माणसानं पैसे असं गठुडं पुढं ठुलं आणि जिजीनं तराजू गिराजू असं पुसून गिसून काढलं. पासांग केलं डब्याचं आणि तूप मोजू लागली. तितक्यात ही निघाली जग घेऊन रिकामाच. तर ते तुपाला गिऱ्हाईक आलेलं. ते म्हणलं बाई तुला अर्धा किलो तूप फुकट द्यायलेत काऊन नेईन. ते म्हणली हिच्या इथलं दूध तूप दही ताक लोणी मी कशीच पाहत नाही. काऊन? हिच्या म्हशी का हवी हागंदारीलाच चरत्यात. त्यानं पैशाचं गठुडं उचललं डबं उचललं ते घरी गेलं. पाशा काय काय बोलणार आगाऊच न माणसं असते. असं बोलल्यावर कुठं काम होत असतं का? अवघड काम बापा. आमच्या इथं एक शेजारी म्हातारं होतं. गावात नाही असं रानात राहत होतं. मी गेलो भेटायला. माझ्या संग 1-2 असेच दात पडलेले. म्हणजे हे दात नाही आकलीचे दात. आम्ही गेलो तर मग ते खोपी गिपी केलेली होती. त्या खोपीत बाजगीज मस्त असं म्हातारं गितारं लाईन गिन पंखा गिंका सगळं पद्धतशीर. पोरं डबा गिबा आणून द्यायचे असं मस्त म्हातारं. तर मी म्हणलं आता तुम्ही थकलात चालता येईन. आता पावसाळा सुरू व्हायलाय तुम्ही चला ना गावाकडं. हो म्हणले बाळू महाराज काय राहिला आता. मी काय दिवाळी पाहत नाही. ते म्हातारं म्हणलं मी काय दिवाळी पाहत नाही. तर मी म्हणलं हो दादा मग आता दिवाळी पाहत नाहीत म्हणलं आता राहिलीच किती दिवाळी. तुम्ही गावाकडं चला. गावातली सारी लोक बोलतील हे होतील अमकं तमकं वगैरे वगैरे आणि चला गावाकडं. बरं बरं बघतो. तर आमच्या संघ जे दोघं होते का त्याच्यातलं एक म्हणलं हो ना आता इथं तुम्ही खोपीत मेल्या पुन्हा गावाकडं न्या तिथून खांद्यावर घ्या मसन वाट्यात न्या अवघडच आहे ना. तर दुसरं म्हणलं कशाला घरी न्यायचं खोपी सगळ्यात फुकायचं. आणि म्हाताऱ्यानं आम्हाला नरमीचा हुरडा सांगितला होता. आता असं म्हणलं ते हुरडा खाऊ घालीत वय. आमच्या संघचं म्हणलं घरी कशाला न्यायचं खोपीलाच काडी लावायची मेल्यावर. त्यानं गड्याला सांगितलं नरमीचा नकून कडकीचा नकून कोणताच नको यायला काढून दे पाणी देऊ नको. अशी भाषा काय अशी असल्यावर कसं शक्य. चला राजा बळी हा इतका काटेकोरपणाने बोलत होते पण देव माना खाली घालून ऐकत होते. त्याला माहिती आपलं याच्याशी काम आहे. बळीनं सांगितलं मी मागावा तुमचा घेतला सगळं काम शोधित आलो तुमचं मागचं पण तुम्ही आमच्याशी आधटपणानं राहता. चला भाऊबंद आहेत माझ्याकडे आलात तुमचं मी काम करतो पण फुकट करणार नाही. काय घेताल? समुद्र मंथनातून जेवढ्या वस्तू निघतील त्याच्यातल्या अर्ध्या घेऊ. बर 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 बर. देव म्हणले काय हरकत नाही अर्ध्या देऊन टाकू. पण बळीले हुशार होता. बळीने विचार केला वस्तू जेवढ्या जेवढ्या अर्ध्या हे चांगल्या हे घेतील आणि अर्ध्या यायच्या ज्या कामाच्या नाही त्या आपल्याला देतील. बळीने सांगितलं तसं नाही. पहिली वस्तू निघल्याच्या नंतर ती कोणी घ्यायची ते आत्ताच ठरवायचं. पहिली जर तुम्हाला असेल तर दुसरी आम्हाला, दुसरी आम्हाला असेल तर तिसरी तुम्हाला, तिसरी तुम्हाला असेल तर चौथी आम्हाला. एक तिकडं एक इकडं एक तिकडं एक इकडं म्हणजे कोणाच्या नशिबानं कशी बी हो मग वाटण्यासारखे. तुम्हाला आंब्याची मोजणी कळत होती का? आंबे पहिले तोडायला माणसं येत होते ना खुडीनं आंबे उतरीत होते. खुडी म्हणतात का काय तुमच्याकडे?
झेला मुंगसत लाईत होते ना, जरा मोठं मुंगस होतं आणि मुंगसा असं ताणून त्याला एखादी पट्टी लाईत होते, आरापत्ती, आणि त्या आंबा मधात घेतला की त्या झेल्यात आम्ही त्याला खुडी म्हणत होतो, त्याच्यात असा आंबा वाढायचा. हा, टाकायला झेला, हा, आणि वाढायला खुडी. वरून आंबा खाली पडल्यावर फुटत होता ना, त्याचं लोणचं नासत होतं ना, मासात टाकता येत नव्हते म्हणून झेल्यात टाकायचे. इतकंच माहीत असेल तुम्हाला. माशा टाकायच्या काय म्हणतात पंडित भाऊ? त्याचं नाव आहे खरं. अजून पुन्हा काही सांगू का वेगळं? बस झालं इतकंच. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे झेलान खुडी बी तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला पाठ आहे. पंडित भाऊ, या जीनच्या पॅन्टीवाल्याला झेला कळण याय ना, घरच्यालाच झेललंय. आणि कशात टाकी ते काय माहित आता, झेलू झेलू यायला काय झेला आणि ते कळणार आहे. तर ते आंबे उतरणारा, बरं, आंबे तोडता तोडता आंब्याच्या देठातून तेल निघतंय, ते किती चांगलं असतंय. बेकार असतंय आपण. आणि ते तोडता तोडता जर डोळ्यात पडलं तर जितके थेंब गालावर पडतील हरिदास शेठ, तितके चट्टे महिना महिना निघत नाहीत, इतकं तेल इखारी. आणि तरी त्यानं लोणचासाठी तोडायचं असतं, त्याला इकायची थोडेच. वर्षभर गरीब माणूस, भाजी भेटत नाही, लोणचाची फोड टाकली, गेले शेतात, त्या लोणचासोबत दुपारची सकाळची भाकरी खायची, कधी कधी संध्याकाळी खायची. याच्यासाठी गरीब आंबे तोडायचे मोठाल्याच्या घरचे. तर मोठाले आंबे तोडल्या, ते तेल थिजल्या, मग मापायला याचे. माप कोणता होतं माहिती आहे का? सायखडीचं. तुला नाही कळत, तुला कुठून कळणार आहे? आणि तुम्हाला तरी कुठं कळत? जरासं फकीरराव महाराजाला माहीत असेल, बापू तुला नाही. सायखडीचं माप पाडे आणि 6 आंब्याचा पाडा. पण पंडित भाऊ माप करताना आधी मालक कोणीकडे टाकायचा रास? टपक्या टपक्या टपक्या, याच्यात 3 याच्यात 3, बरकत, लाभ, 2 लाभ, 4, 5, 6, राम, 8ला राम म्हणीत. हो. आणि सगळ्यात मागून मागून अशा गोट्या राहिल्या का आंब्याच्या, त्या उतरणाऱ्याला बरकत, लाभ, म्हणजे त्यानं कोण्याही सुतार दादा कोण फोडा, कोय खपक्या मास इतकंच. मग त्याची बायको लोणचं घातल्यावर म्हणायची, बाई मदाळ आंबे कस काय नाही? ते म्हणला, जाऊ दे रे, मदाळ मालकानं घेतले आणि आपल्याला गोट्या द्यायला इतकुल्या इतकुल्या. आता मालकाची सून अशीच होती, बऱ्या घरची, टिकल्या लावणारी, भवळ्या कापणारी. भवळ्या काऊन कापी त्यात का त्याला का मोळ बसत का काय? पण सणावाराला आल्या की त्या भवळ्याच कापीतात. एसटीला अडकायल्यात, हा, का गाडीच्या दरुजात अडकायल्यात. काऊन देव जाणे बापा, कशामुळं करतेत. बरं आपण विचारावं तर एखादी बाई थुत्रीत आणायची आपल्या. मी का येडा आहे का विचारायला? माया का गोळ्या संपल्या का काऊन कापीत म्हणून? आहे का नाही? हा हा, उग अडचणीत हात नाही घातले पाहिजे, सुडसत असते. माणसं कसे उकळले वाज, हे नुसतं भांगार आवडत आहे का? आणि मग ते लोणचं गेलं नासून. उन्हाळ्याचे दिवस म्हाताऱ्याने सांगितलं, लोणचं आण शेजारनीकून. मग जे आंबे उतरायला आलतं त्याच्या इथं लोणचं आणायला गेलं. ते मोठी वाटी भरून दिलं. म्हातारं म्हणलं, अरे काय आपल्या आंब्याचं लोणचं असतंय, कोणाची तू आणलंस? लोणचं देणारी तिथंच होती. ती म्हणली, लोणचं माया इथलं आहे, पण तुमच्याच आंब्याचं आहे. तुम्ही देतानाच असे आंबे देईल ते आम्हाला इतकुल्या इतकुल्या आठवड्या, आणि त्याचं काय लोणचं होईल? बळीच्या लक्षात आलं, देवाईनं जर असं माफ केलं तर आपलं वाजन. चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्या आणि साध्या खराब वस्तू आपल्याला दिल्या तर आपलं वाजन. मग एक तुम्हाला आणि एक आम्हाला. तयारी झाली.
तिथं गेल्याच्या नंतर आता तोंडाकून कोणी धरायचं, शेपटीकून कोणी धरायचं, समुद्र मंथन. देव हुशार होते. देव म्हणले आपल्याला सापाच्या तोंडाकून धरायचं नाही, कारण सापाच्या तोंडाकून धरले की साप ओढू गरम होणार, आणि गरम झाल्यावर त्याच्या तोंडातलं विष पडणार, आणि विष आपल्याला त्रास देईल. त्याच्यामुळं आपण शेपटीकून धरू. पण ते म्हणले आपण जर आधी शेपटीकडे गेलो तर राक्षस म्हणतील याच्यात काहीतरी काळं, आम्हाला शेपटीकडे जायचं. मग देव म्हणले आपण पळत पळत जाऊन तोंड धरा, आणि त्या वासुकी सापाचं तोंड धरलं. राक्षस म्हणले तोंडाकून कस काय? नाही म्हणले आम्ही देव आहेत, आम्ही पायाकून नसतो. आम्ही देव पायाकून धरीतच नसतो. राक्षस म्हणले इथून यायची बेईमानी सुरू आहे. आता सापाला शेपटीकून पाया असतात का? नाही. घशापासून शेपटी लोक पाया असतात. काय मागचा आणि पुढचा भाग काही संबंध नाही. राक्षस म्हणले आम्हाला. बरं देव म्हणले जाऊ द्या बाबा, तुम्ही तोंडाकून आम्ही शेपटीकून. गुळान मारायचं त्याला विष काय करायचं. राक्षस तोंडाकून. समुद्र मंथन सुरू झालं. वस्तू निघत राहिल्या. मग 14 रत्न निघले. कामधेनू निघली, धन्वंतरी वैद्य निघले, सुरा निघली, अमृत निघलं, पारिजातक निघला, चंद्रमा निघला. ह्याशी सगळी काही वस्तू निघत गेल्यानं हा कौस्तुभ नावाचा मणी निघला. हा उच्चस्रवा नावाचा घोडा. बसता का इथं? उच्चस्रवा ते बी सांगतेत भागवत. उच्चस्रवा नावाचा घोडा निघला. अशा काही वस्तू सगळ्या निघत गेल्या. लक्ष्मी निघली, हा आयुध निघले. मग आता एक कोणी वाटून घ्यायचे? अगोदरच ठरलेलं होतं कोणतं कोणाला. उच्चस्रवा नावाचा घोडा राजा बळीला गेला. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला आला. कामधेनू नावाची गाय ऋषी मुनींना देण्यात आली. विभागण्या झाल्या. लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याला दिली. पारिजातक स्वर्गात लावला, अमरपुरीत लावला. अशा सगळ्या काही वस्तूच्या विभागण्या झाल्या. मला भाग सांगायचा फक्त सुरा आणि पियुष. पियुष म्हणजे अमृत. ह्या 2 वाटण्या राहिल्या. अमृताची वाटणी राहिली आणि सुरा म्हणजे मध्य. मध्य म्हणजे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. मध्य काय, मी त्याचं खालचं नाव सांगायची गरज नाही, ज्ञात आहे सर्वांना. हे कोणी घ्यायचं? महाराज राक्षसांनी सुद्धा विचार केला मध्य आपल्याला नकोय. काल बी सांगता सांगता राहिलो तुम्हाला. शुहिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीण ही माहेरात मृत्यू पावली. माहेरात वाक्य नीट ऐका बरं का. ज्या वेळेला तरुणपणामध्ये एखाद्या वर्तनाने किंवा एखाद्या क्रियेने मुलगी सासरी मृत्यू पावते, त्यावेळेला माहेरातली माणसं तिकडच्या लोकांना तोडायचा प्रयत्न करतात. पण ही मुलगी माहेरात मृत्यू पावली भावाच्या घरी. आता भावाच्या घरी मृत्यू पावल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याचं नाव होतं विप्रचिती. त्या आला मेवण्याला म्हणला माझी बायको मेलीच कशी. काल सांगता सांगता राहिलो थोडंसं. प्रल्हाद महाराजांच्या चरित्रातला विषय होता. कशी काय मेली? आता त्यानं लाख प्रयत्न केले सांगायला, पण ते ऐकायला तयारच नाही. मग होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवसाला काय म्हणते? धुरुडा. आपल्या मराठवाडी भाषेत त्याला धुरुडा, शास्त्रोक्त भाषेमध्ये धुलिवंदन, धुरुडा म्हणते. आता तो मेहुणा शांत बसण्यासाठी बोकडाची दावण आणि सुरेचा रांजून द्याला. सुरा मदिरेचा रांजून द्याला. आणि मग ते काय खाण्यापिण्यात असं मग्न झालं आणि बायको मेल्याचं दुःख विसरलं. माझं असं एक मत आहे,
त्याची बायको होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं सुरा पेली दुसऱ्या दिवशी. आपलं कोण मरत बरं नेमकं धुरड्याच्या दिवशी दारू प्याला? धुरडा हा सण आपला नाहीये. धुरडा हा सण राक्षसाच्या कुळातल्या विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे. आपला धुलीवंदन आहे. त्या दिवशी चांगल्या प्रतीची माती अंगाला लावणे. त्या दिवशी जर तुम्ही शेतात जाऊन थोडं ऊन पडलं असेल तर अशा वेळेला काळी माती चाळून घ्यायची, ती माती ओली करून अंगाला लावायची आणि त्या अंगावर माती जर आपण मग त्या उन्हानं वाळली तर अशी त्वचा आकसून येते. म्हणजे त्वचेचे विकार 12 महिने होत नाहीत. असे कितीतरी प्रकार सांगितले धुलीवंदनामध्ये. आपण ते करत नाही. आपण राक्षसाचा सण साजरा करतो. नाही महाराज मी कधीच घेत नाही पण धुरड्याच्या दिवशी घेतो. मूर्ख आहे तो, मूर्ख आहे, मूर्ख आहे. तो सण आपला नाहीये. कधी कधी जुनं बघत जा, लक्षात येईल तुमच्या. आपली सण किती पवित्र आहेत, किती शास्त्रोक्त आहेत, किती पुराणोक्त आहेत, किती वेदोक्त आहेत, किती ऋषीमुनींचा त्याला आधार आहे. इतकी पवित्र सण आहेत आपली. आपण ते आजमावत नाही. आपल्याला भंगार आवडतं काही पण. चला, लक्ष्मीच्या बाबतीत सुद्धा वाद झाला. राक्षसांना वाटायची मला असावी, देवांना वाटायचं मला असावी, देवात पण वाटायची, प्रत्येक देवाला वाटायचं मलाच असायची. पण लक्ष्मीनं कुणाला अशी अडचण पडू दिली नाही. लक्ष्मी ज्या वेळेला समुद्रातनं प्रगट झाली त्यावेळेला तिच्या हातात एक हार होता आणि त्या हारातली जी फुलं होती का, ती फुलं मेघश्याम होती. म्हणजे कधी कधी आकाश पंडित भाऊ बदलतं ना त्यावेळेला असं आकाश निळसर दिसतं. मेघ ते आकाश आणि तसा रंग होता. आणि लक्ष्मीनं, आणि त्याचा खाली उदाहरण जर सांगायचं शेतकरी राजाला तर तुमच्याकडे जवसाला काय म्हणते? जवस किंवा आळशी. हो, जवस कधी पेरते? आता का पुढच्या पेरणीला? पुढच्या. हा, जवस साध्या रानावर येत नाही बरं. ज्या रानात बिना पाण्याचं जवस येतं ती जमीन क्वालिटीची. एक जण म्हणला मी जवस पेरलं ना आलंच नाही, त्याची जमीन पाहायला गेलो तर लाहोराच्या पोटाला खडे टोचू लागले. तुम्हाला माहिती आहे का, लाहोरा फुफुट्यात आंघोळ करतात. लाहोरा नावाची एक जात आहे म्हणजे पक्ष्याची, त्या फुफुट्यात आंघोळ करतात. तर फुफुट्यात आंघोळ केल्याच्या नंतर लाहोर उडाल्यावर रक्ताचा थेंब पडला. मी म्हणलं जिजी, मी लाहोराला जिजी म्हणलो, रक्त कस काय? हे रानच असं आहे म्हणे, याच्यात सारे खडेच येतं. आंघोळ करता करता पोटाला टोचले. आणि त्या रानात जवस पेरल्यावर कसं येईल? जवसाला रान वेगळं लागतं, देशपट्टीतलं रान लागतं त्याला. तर त्या जवसाला फुलं नाजूक आहेत हरिदास शेठ, छोटी छोटी फुलं आहेत, पण त्याचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. आणि लक्ष्मीनं सांगितलं माझ्या हातात जो हार आहे त्या हाराचा फुलाचा जसा रंग आहे मी त्याची. मग सगळ्या जणांना आपल्याकडे पाहिला, आपला काही याच्यासारखा रंग नाही. तसा फक्त नारायणाचा होता, तो फक्त पंढरीतल्या मालकाचा होता, तो भक्त गोपालकृष्णाचा होता, तो जगदानंद कंद जगतपती विष्णू परमात्म्याचा होता. लक्ष्मी देऊन टाकली. त्याशी समर्पिली ओ रमा. मग नारायणाला लक्ष्मी रमा देऊन टाकली. अप्सरा निघल्या. अप्सरांची नावं भरपूर आहेत. फार सुंदर स्त्रिया. तर शक्यतो सगळ्यांनी विचार केला ह्या अप्सरा इंद्राला देऊन टाका. इंद्राला पुण्य संपिण्यासाठी. भोगवादी असतो राजा, अमरपुरीचा राजा हा भोगवादी आहे आणि नाना प्रकारच्या भोगाची पूर्णता करत असताना त्याचं पुण्य लवकर संपत याच्याकरता त्याला देऊन टाकल्या त्या अप्सरा. प्रश्न पडला सुरा आणि पियुष,
राजा बळी आहेत, प्रभू आहेत, बसलेले आहेत. काय करायचं प्रभू आपण आता? याची वाटाघाटी करायची, नेमकं काय कसं ठरवायचं? भगवंतानं सांगितलं अमृत आणि सुरा याच्या वाटण्या होतील, तुम्ही तुमच्या 2 पंक्ती धरा. त्याच्या अगोदरचा प्रश्न आहे, राजा बळीच्या लक्षात आलं तर देव आपल्याला अमृत देत नाहीत म्हणून बळीनं तो कलशच हरण केलता. बळीने मुक्काम केले 4. आपण नशिबवान आहोत. राजा बळीनं अमृताचा कलश घेऊन आपल्या महाराष्ट्रात मुक्काम केला, नाशिकला. म्हणून काही ठराविक वेळेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात नाशिकला कुंभ भरतो. आता 27ला महाराष्ट्रात आहे, मागे प्रयागराजला झाला, आता 27 मध्ये आपल्या महाराष्ट्रात आहे, नाशिकला आहे. नाशिक ही देवभूमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा वास त्या भूमीतून झालेला होता. भगवान त्र्यंबक राजाचं वास्तव्य त्या मातीत आहे. वारकरी संप्रदायातले आधारीव निवृत्ती दादांचं वास्तव्य त्या मातीत आहे. जगदानंद कदन जगत जननी सीताई साहेबांचं वास्तव्य त्या मातीत आहे. माझ्या लहानपणी एक बाई गाणं म्हणायची जात्यावर. आमच्याकडे धार्मिक पद्धतीचे गाणे म्हणणारी एक म्हातारी पाहिली. ती म्हातारी होती जाईबाई. तुम्हाला माहीत असं ना, पांचाळ कुटुंबातली बाई होती जाईबाई, फार सात्विक बाई. ती दळण दळायची. नाशिक त्र्यंबकेश्वरी, नाशिक त्र्यंबकेश्वरी, डोंगरी मैदान, डोंगरी मैदान, गुंफा बांधिली रामान, डोंगरी मैदान, गुंफा बांधिली रामान. काय गाणी होती हो, काय गाणी होती. काल आम्हाला गाडीत बसलं, एक आठवण झाली. ती अजय होता, अजयला म्हणलं ती गाणं मला ऐकव बरं. 72चा दुष्काळ कळतो ना बऱ्याच लोकांना. मिलू खाल्ले, बरवडे खाल्ले, जवघाट खाल्ले, आणि त्याच्यानंतर राशनला कोपन म्हणत होते, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये लाल गहू येत होते, लाल गहू. हा, महाराज परिस्थितीचं भान ठेवून गाणे गायला जायचे. नाव घेऊ नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, लाल नाव घेऊ नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. काय गाणं होतं. हाल जाणून घे साऱ्या घराचे, दिस येतील कारे सुखाचे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गाणं कोणाचं असेल मला माहित नाही, कोणी लिहिलंय, पण गान सम्राट प्रल्हादजी शिंदे यांनी त्या काळात गायलं. म्हणजे गाणी लिहिणारी माणसं सुद्धा परिस्थितीचं भान ठेवून लिहित होती गाणी. कारण लाल गहू त्या काळात यायचे. त्या गव्हाची चपाती किती मळा, टिकल्यावाल्याला सांगतो ती चपाती फाटत होती, ती मऊ होत नव्हती. आणि त्या चपात्या त्या गव्हाचे तर मांडे कसेच होत नव्हते. ती मांडे करणार मेली तरी मांड होत नव्हतं, इतके गहू कडक होते ते लाल. नाव घे काढू नको, घेऊ नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. देवाला सांगितलं, देवा तांदळाची अपेक्षा करू नको, आमच्याकडे लाल गहू आहेत, आम्ही त्याचे मोदक केले. कधी बदलेल रे आमच्या घरची परिस्थिती. म्हणजे कधी कधी या गाण्यात सत्व होतं, तातू होतं. मगाशी तुम्हाला मी बोलून गेलो की रोहिणीपासून पूर्वा नक्षत्रापर्यंत 40 प्राण्यांची जननक्रिया असते. तर रोहिणी नक्षत्राचा पाऊस म्हणजे माझ्या शेतकरी राजाचा उदय काल असतो. रोहिणी नक्षत्रात एखादा आदळवणी जर पाऊस पडला तर शेतकरी राजाला काडी कचरा याचायला सोपं जाते. रान नरम बनते, काडी कचरा उचलायला वढायला सोपा जातो. मशागत होत असती, इतकी गोडशी अवस्था आहे. म्हणून रोहिणी नक्षत्राच्या बाबतीत
प्रल्हाद शिंदे यांनी एका गाण्यात ते सुद्धा वर्णन केले. महाराज, या भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या जुन्या काळातल्या कवींना, जुन्या काळातल्या एखाद्या गाणे म्हणणाऱ्यांना या देशाची सर्व रचना कळत होती. आता कधी कधी भजन ऐकत असताना असं वाटतं की याला गाथा सापडत नसेल का. हे कशातले अभंग म्हणायला लागलाय. म्हणजे जुन्या काळातले कवी इतके शुद्ध होते, जुन्या काळातले गायन म्हणणारी इतकी शुद्ध होती. महाराज, एक कविता होती, हे जे मृगाचा पाऊस आहे का, मृगाचा पाऊस, त्या कवितेचं कडवं तुम्हाला एका दिवशी सांगेल. हरिदास शेठ, मृगातला पाऊस म्हणजे आईचं दूध लेकराला जितकं प्रिय आहे तितकं मृगातलं पाणी जमिनीला प्रिय आहे. नाही का कवीनं वर्णन करावं पंडित भाऊ, तर कवीनं वर्णन करावं. काय 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 शुद्धता होती लोकांकडं, किती विद्वत्ता होती. मला असं वाटतं ह्या जुन्या पवित्र कवींकडं, जुने गाणे लिहिणाऱ्यांकडं बघून निदान वारकरी संप्रदायातल्या सात्विक लोकांनी गाण्याचा अभ्यास घेऊ नये. भजन म्हणत असताना शुद्ध गाथा, संतांचा गाथा आहे, ह्या गाथ्यातल्या गवळणी, गाथ्यातली अभंग म्हणायची. आपण काही म्हणतो, राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन, आणि खालचे पैसे सोडित आहेत असं म्हणणारा तमासगीर आहे. आणि हे तमाशातले श्रोते आहेत. चुकी, आपल्याला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे मान्यता देणार नाहीत. काय कविता होत्या. चला, आपल्या नाशिकला अमृताचा कलश ठेवला, इथपर्यंत आलतो. आपण नशिबवान आहोत. नाशिक काय आपल्याला फारसं लांब नाही. आपण महाराष्ट्राच्या मध्य ठिकाणी येतो. आपण पवित्र गोदामातेच्या वक्षस्थळाच्या स्थानी आहेत. या पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगेची निर्मिती ब्रह्मगिरीपासनं झाली. तर या पवित्र गंगेचं नाभिस्थान नांदेडच्या थोडंसं खाली शंखतीर्थ नावाचं तीर्थ आहे. तिथे भगवान नरसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे. तिथे गोदावरीचं नाभिस्थान सांगितलं. आपण वक्षस्थळाच्या स्थानी, म्हणजे आपल्याला नाशिक फारसं लांब नाही. तिथेही कलश ठेवला. शेवटी राजा बळीची विनवणी केली आणि बळीला घेऊन अमृत कलश घेऊन आले. संध्याकाळी मीटिंग ठरली, आता उद्या 2 पंक्ती धरा, देवदेवाच्या पंक्तीला बसतील, निशाचर निशाचराच्या पंक्तीला बसतील. आणि देवांनी मीटिंग घेतली. आता करायचं काय. राक्षसांनी जर अमृत पिलं तर मग कसं, तुम्हाला वाटतं कसेल, त्यांना कळणार नाही का आम्हाला सुरा वाटायलेत, देवांना अमृत द्यायलेत, पियुष द्यायलेत, काही काही आहे की नाही. विश्वाच्या मालकानं सर्व देवांना सांगितलं, लक्षात घ्या, मी अमृताची आणि सुराची वाटाघाटी करत असताना मी स्त्रीचं रूप घेणार आहे. पौराणिक भाषेमध्ये तिला मोहिनी म्हणतात. मी मोहिनीचं रूप घेणार आहे. मोहिनी म्हणजे मी समोरच्याला मोहून टाकणार आहे, मी समोरच्याला मोहनी घालणार आहे. पण लक्षात ठेवा देवांनो, तुम्ही माझ्या रूपाला बघून तुम्ही मोहताल, पण लक्षात ठेवा मी वर्ण स्त्री आहे, आत्न नाही. मी खरी स्त्री नाही, याचं भान ठेवून तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा. कारण तुम्ही बळबळू नका. देवांना सावध केलं. तरी पण विश्वाचा मालक इतका सुंदर आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा. कानडाव विठ्ठलो करनाटक, तेने मज लावी लावे. काय रूपे पाहिलिया
वेध लावी बैशे जीवी जडोनी. बघितल्याबरोबर वेद लागतात. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. काय रूप आहे ते, इतका सुंदर देव. सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवनिया. किंवा रूप पहा तालोचनी सुख झाले ओ साजणी. काय रूप आहे महाराज ते. इतका सुंदर जगाचा बाप आहे. बालपणापासून वर्णन, गोकुळात फारस वर्णन. माझे आछडे बछडे सगळ्या गोष्टीचं वर्णन काय. मलपत मलपत चालत डाव्या गुडघ्याने रांगत. काय रूप त्या देवाचं. एवढा मोठा सुंदर जगाचा बाप ज्या वेळेला स्त्रीचं रूप धारण करतो त्यावेळेला हरिदास शेठ किती सुंदर दिसत असेल. सर्जेराव दादा किती सुंदर दिसत असेल तो देव. काही देवता सुद्धा बळबळल्या. वालखिल्ल्याची निर्मिती तिथं झाली. सावध केलं देवानं, सावधान. आणि राक्षसांना माहित नाही ना. यांची मीटिंग झाली, यांच्या समजावून सांगितलं होतं मी खोटी बाई आहे, खरी बाई नाही. राक्षसांना माहित नव्हतं. प्रत्येक राक्षस मोहिनीकडे धावत होता. पण विश्वाचा मालक देव चतुर जाणून अंतर. चतुर आहे देव. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. देवासारखा चतुर कोण आहे. विश्वाच्या मालकानं काय चातुर्य केलं. प्रत्येक राक्षसाच्या मांडीवर बसली मोहिनी. पण दुसऱ्या राक्षसाच्या मांडीवरची भाऊ दिसत नव्हती. सोनोने बुवा दुसऱ्याच्या मांडीवरली दिसत नव्हती. पण त्या राक्षसाला इतका गर्व झाला, या प्रसन्न स्त्रीने मला मानलंय. आणि माणसं ज्या वेळेला गर्वाच्या आतिताईपणाच्या कहरात जातात का त्यावेळेला आपण काय खातो हे विसरून जाते. आणि म्हणून अमृताची वाढ होण्याऐवजी इकून सुरेची वाढ झाली आणि सारे सुराच पिऊ लागले. एक तर मांडीवर मोहिनी बसली आणि सुरा पेल्यावर माणसं शिस्तीत असतील का. काय कळत नसतं सुरा पेल्यावर. बघू 14 तारखेला सांगून तुम्हाला. बेशिस्त झाली सगळी. पण या राक्षसामध्ये 2 जरा आती चालू होते. एकच आती चालू. त्याचं नाव होतं राहू. आती चालू होता तो. हुशार होता, चंट होता तो. आणि तो पंक्तीला देवाच्या बसला. देवाच्या पंक्तीत आशाप देवापेशी बसला. एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य आणि मध्यभागी जेवायला बसला. निशापती दिनपती तयाचे ओ संगती. निशापती म्हणजे रात्रीचा चंद्र आणि दिनपती म्हणजे सूर्य. यांच्या संगतीला, यांच्या पंगतीला तो जेवायला बसला. आणि देव बसले म्हणजे मांड्या घालून बसले. राक्षस एक मांडी घातली, एक लांबिली. काय मेळच नाही ना त्याला. कोणी 2 पायावरच बसले. मोहिनी इथंच घेतली. काही न मोहिनी खांद्यावर घेतली, काही न मोहिनी डोक्यावर घेतली. म्हातारा हाकलून दिले मोहिनीमुळं. मी मोहिनी सांगायलो, तुम्ही का म्हणून हसायला लागले. तुम्ही मोहिनीतले पोटकिडे त्याच्यामुळे यायला कळतं ना सगळं. एक देव मात्र राहू हुशार होता. राहू बसलेला आहे. पण आपल्याकडे संस्कार सांगितले पंक्तीचे. आता द्या मोठ्या पंगती, त्याच्यात तिकडं बसतो आपण, द्या सोडून. पण आज सुद्धा वारकरी संप्रदायातले निष्ठावंत लोक शर्ट घालून जेवायला बसत नाहीत.
ते कोण्याही पंक्तीला बसले तरी लाजत नाहीत. लाजत याच्याकरता नाहीत कारण ते संप्रदायाने लावून दिलेला नियम सांभाळतात, याच्याकरता लाजत नाहीत. आपल्याला नाना प्रकारची गंड आलेली अहंकाराची, त्याच्यामुळे आपल्याला ते नकोसं वाटतं. त्याच्यात 10-5% मी सुद्धा तुमच्यात आलो. मी सांगतोय म्हणजे फार श्रेष्ठ आहे असं नाही, माझ्याच्यानं पण कधी कधी चूक होती, पण निष्ठावंत लोक कधीच चुकत नाहीत. मग शर्ट काढून बसणे, हातपाय धुवून बसणे, मांडी घालणे, नमस्कार करणे, श्लोक म्हणणे, पाणी फिरवणे, घास काढणे, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पण राक्षसाला हा नियम कुठं आला पंडित भाऊ? पाणी फिरवायचं असं म्हणणं आहे, श्लोक म्हणायचा नाही, गजर म्हणायचा नाही, गजर करायचा नाही, काय नाही, काय नाही, काही संबंध नाही. आता तर काही काही लोक श्लोक म्हणते, हे श्लोक म्हणायलेत का भांडायलेत हेच कळलं. पाप आहे, पाप आहे. काही पण नाही म्हणायचं. श्लोक म्हणत असताना जेवताना कधी कधी गजर का करायचा? सुरुवातीला जोरात का गजर करायचा? आपण सुरुवातीला ज्या वेळेला एक श्लोक म्हणून मोठ्यानं गजर करतो, त्यावेळेला आपल्या ज्या अन्न नलिकेतला जो काही अडथळा येतो त्या गजरा वाटे, त्या श्वासा वाटे, तो दूर होतो. आणि मग पूर्ण जेवण होईपर्यंत आपल्याला ठसका लागत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, आपल्या फायद्याचं. आणि पुराणाचा जर विषय घेतला, वारकरी संप्रदायाचा दंडक घेतला, तर देवाच्या नावाचा गजर करत असताना, देवाचं नाव घेताना, हे देवा, अग्नीमध्ये टाकलेली प्रत्येक वस्तू अग्नीच्या मुखानं देव जेवत असतात, आणि आपल्या पोटात सुद्धा एक 14 अग्नीपैकी एक अग्नी आहे, त्या अग्नीला जठराग्नी म्हणतात. एक जण म्हणला, महाराज पोटात अग्नी असल्यावर माणूस जळण न. ऐका, तुम्ही पाणी तपवल्यावर, चुलीवर गॅसवर पाणी ठेवल्यावर, पाणी तापल्यावर वाफा येतात का तापायच्या आधी येतात? तापल्यावर. मग हिवाळ्याच्या दिवसात माणसं एकमेकाला बोलताना आपल्या तोंडातून वाफा येतात ना, मग मधात काय आहे का नाही? तर गॅस आहे, स्टो शेगडी आहे? नाही, जठराग्नी आहे. म्हणून हा जठराग्नी आपण खाल्लेलं पचवतो. मग त्याच्यात टाकलेलं देवाचं नाव घेऊन, वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकारचे. वदनी कवळ घेता, नामस्मरण घ्यायचं. कृष्णार्पणमस्तु. सहज सहज यज्ञ होतो, सहज सहज यज्ञ होतो. पण ते राक्षसांना त्याची काही महती नाही, माहिती नाही, गरज नाही. म्हणून यांनी देवाचं चिंतन करायला सुरुवात केली, आणि राहूने द्रोण उचलला आणि तोंडाला लावला. चंद्र सूर्याच्या लक्षात आलं हे आपल्यातलं नाही. रूपात देवाच्या बसलं, मोठं चांगल्या प्रतीचं पट्टीचं धोत्र नेसला असेल, काष्टा घातला असेल, तात्पुरतं जानवं घातला असेल, कोणाच्या आवताचं तुटलेलं येठण असेल, त्याचं जानवं घातलं असेल, केले असतील त्यानं देवपणाची नाटकं, पण ते देव नव्हतं. आणि तोंडाला द्रोण लावणार तेवढ्या अवकाशात सांगितलं प्रभू, पण तोपर्यंत अमृत तोंडात गेलं तारीदासेत. आणि मग प्रभूनं सुदर्शन सोडून 2 तुकडे केले, एकाचे 2 झाले, राहू अधिक केतू. दाखिलं कोणी निशापती दिनपती, म्हणून त्याला अजून सोडलं नाही, ग्रहण त्यालाच लागत आहे. चंद्राला आणि सूर्याला अजूनही ग्रहण लागतं. मला का दाखवलं? तुमच्यामुळं माझे 2 तुकडे झालेत, सोडणारच नाही, म्हणून त्यावेळेसपासून ग्रहण. अमृताची वाटणी झाली, निशाचरांना सुरा भेटली, मद्य भेटलं, आणि त्या दिवसपासून बळीच्या अंतःकरणामध्ये रोष निर्माण झाला की देवानं आपल्याला फसवलेलं आहे, देवा आपल्याशी चूक वागले. इति श्रीमन् महाभागवते पुराणे समुद्रमंथनो चरित्रायाध्याय हरये नमः. बळीनं ध्यानात ठेवलं त्या दिवसपासून आपण काय करायचं.
बळीराजाने एक विश्वजित नावाचा यज्ञ केला. देवाच्या अंतःकरणात होतं, बळी इथं ठेवता कामा नये. कारण बळी हा विश्वजित यज्ञ करून समाजाला निष्क्रिय करत होता. मी काल बोलून गेलो, तरुणांनी काम केलं पाहिजे, आपल्या वाट्याला जे काम असेल ते काम केलं पाहिजे. माझ्या माईंनो, मरेपर्यंत हात चलते तोपर्यंत मथारपणी पण रिकाम बसलं नाही पाहिजे. देवानं आपल्याकडे 1000 कोटी रुपये दिले तरी रिकाम बसलं नाही पाहिजे. मला सांगा, झोपल्यानं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. माझ्या लहानपणी 80 85 वर्षाची माणसं जरी शेतात काम नाही करता आलं तर मुंगशाच्या दोऱ्यावळीत कासरे तयार करीत, जोते तयार करीत, वेठण